गोविंदा सर, तिन्ही पंचांचं मनापासून आभार, स्वागत करूया. चला मॅचला सुरुवात केली जात आहे. 3 षटकांची मॅच असेल, सूचना लक्षात घ्या. नाणेफेकीचा कौल गावदेवी कांबा या टीमनं जिंकलाय आणि इथे बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी इथे पाचारित केलं ते अनघा 11 कोळम या टीमला. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं. सलगच्या 3 षटकारासाठी सूरजजी तरे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. सलगच्या 3 चौकाराला 600 रुपयाचं पारितोषिक. मॅचला सुरुवात, नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यानंतर इथे आपण पाहताय तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं, बॅटिंग स्वीकारली कांबा टीमनं. आघाडीची जोडी मैदानावरती उतरत आहे. 3 षटकांची मॅच पहा. बरोबर या ठिकाणी 2:15 होत आहेत. 2:16 पहिला बॉल पडेल. पहिल्या 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा अवधी आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंपल्सरी कंप्लीट करावीच लागतील. मॅचला सुरुवात, दोन्ही संघ ताकदवर मातब्बर, एकाच परिसराला बिलॉंग करणारे कल्याण ग्रामीणचे धाकड संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं मोहनदादा राऊत आणि दुसऱ्या बाजूनं योगेश दादा बनकरी या 2 जीवाभावाच्या मित्रांमध्ये बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोनही संघाला शुभेच्छा देऊयात आणि मॅचला आपण सुरुवात करू. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना 2 आघाडीचे फलंदाज, एका बाजूनं स्वतः योगेश बनकरी आणि दुसऱ्या बाजूनं भागेश. स्ट्राइक वरती तयार. गोलंदाजी मार्क वरती विशाल, ज्यानं या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चांगला खेळ दाखवला. चला बरोबर 2:16 बॉल पहिला पडतोय. वेळेच्या बाबतीत सर्वांनी कटिबद्ध राहा. पहिलाच बॉल, गेम ऑन. पहिला चेंडू फिरून मारलाय स्क्वेअर लेगला. तिथे फिल्डर थोडंसं फंबल करत असताना, चेंडूला अडवत असताना थोडी घाई केली. चेंडू पळाला आणि निश्चित 1 धाव कंप्लीट केली आहे. सिंगल एका धावेची मदत येते, धावफलकावरती जोडली जाईल. भागेशच्या बॅटमधनं आलेली 1 धाव धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. आई गावदेवी कांबा आणि त्यांना फाईट करतायत अनघा 11 कोळम. या 2 संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळाली आहे. स्ट्राइक वरती योगेश बनकरी जागेवरनं टोलवलाय ऑन साइडला. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं आला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूला पकडलं, एक सिंगल धावेवरती इथे समाप्त केलं. चांगल्या पद्धतीनं टाकली जाणारी गोलंदाजी व्यूवर रचना चांगली सज्ज केली आहे. 9 फिल्डर 30 यार्डमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना विशाल गोलंदाजी करतोय आणि पहिल्या षटकाची जबाबदारी पहिल्या 2 बॉलवरती तरी चांगली पेलली आहे. यावेळेस बॅटची कडा लागली आहे. चेंडू मागे जातोय. निश्चितच कदाचित बॅटला लागल्यानंतर जमिनीवरती ड्रॉप झाला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाजी चांगली होती. पहिल्या षटकात आपण आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. इथे आपण पाहिलं तर धावा बनवल्या जातात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात. मात्र या मॅच मध्ये अद्यापपर्यंत मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. स्ट्राइक वरती भागेश खेळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस कडा लागली होती. कॅरी सुद्धा झाला होता. मात्र विकेट किपरनं चूक केली. चेंडू गॅदर करत असताना हातामधनं स्किट झाला. कदाचित आपण पाहताय तर जीवनदान मिळालंय. गोलंदाजानं संधी निर्माण केली होती. सूरजभाई तरे, रात्रि की यात्री, रातों के कातिल. सर्व आनंद लुटणाऱ्या लाडक्या प्रेक्षकांचं, सर्व मित्रमंडळीचं मनापासून स्वागत आहे. इथे फटका सुंदर खेळलाय. अगदी आपण पाहताय तर चेंडूच्या मेरिट वरती येऊन दिलं आणि त्यानंतर कट केलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. डीजे कल्पेशच्या माध्यमातून सूरजभाईसाठी हे सूरजचं गाणं लागलं. चौकार मिळतोय. धावफलकावरती 4 धावांची मदत आली आहे. स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती जातोय. 3 षटकांची मॅच आहे आणि जबरदस्त झुंज दोन्ही टीमच्या बाजूने पाहायला मिळतीये.
भागेश यावेळी सुद्धा फटका खेचतो, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता, अडवत असताना त्यानं चूक केली, खालून निघून गेलाय. दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सलगचा दुसरा कडक चौकार. डीके सर खुश झाले, त्यांच्या आवडीचं गाणं वाजलं. डीके सरांसाठी हे जिंदगी तू कितना भी नचा मगर गाणे अच्छे बजा. डीजे वाल्या भावानं गाणं कडक वाजवलं आणि डीके सरांच्या मनामध्ये आनंद झाला. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती टोटल 10 धावा बिनबाद. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. एक बाजूने योगेश आणि भागेश ही जोडी बॅटिंग करत असताना नॉट आउट खेळतायत आणि पहिल्या षटकात धावा सुद्धा 10 आल्यात बिनबाद. चांगली सुरुवात. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज तयार होतोय. या अगोदरच्या मॅचचा हिरो देवेंद्र. पहिलाच बॉल, जागेवरनं बॅट फिरवली, वाईड लाईनच्या अगदी जवळपास खेळवलं जातं, रडारपासून दूर ठेवलं, बॅटवरती येऊ दिलं नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलेला बॉल. निर्धाव मिळतोय. कुठल्याही प्रकारची धाव मिळाली नाही. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. देवेंद्रनं इम्प्रेस केलंय. या अगोदरच्या मॅच मध्ये संघ अडचणीत असताना बॅटिंग चांगली केली. त्याच्या जर्सीवरती नंबर तुम्ही पाहताय 4-4-4 आणि मगाच्या मॅच मध्ये त्यानं सलगचे 3 4-4-4 चौकार लगावले आणि संघाला संकटातून बाहेर काढलं होतं. तोच देवेंद्र इथे गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये जिम्मेदारी स्वीकारली. पहिला बॉल डॉट. त्यानंतर इथे थोडासा रनवे मध्ये अडथळा. राईट मोर द विकेट. समोर स्टार प्लेयर आहेत योगेश बनकरी. भरपूर वर्षांचा अनुभव आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना इथे आपण पाहताय टप्प्यावरती चांगलं नियंत्रण. अतिशय उत्कृष्ट खेळ मैदानावरती पेश करतायत. पहिल्या षटकामध्ये दोघांनी मिळून 10 धावा वसूल केल्या. त्यानंतर या षटकात पाहायला मिळत आहेत 2 बॉलवरती 2 डॉट. देवेंद्रचा हा चेंडू नो बॉल कॉल. नो बॉलचा इशारा दिलाय आणि इथे धोका होऊ शकतो. सिंगल पूर्ण केली. त्याचबरोबर आपण पाहताय नो बॉलची एक. अशा पद्धतीनं 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिले 2 चेंडू आपण पाहिले तर डॉट होते. त्यानंतर ह्या बॉलवरती अवांतरची एक, त्याचबरोबर एक सिंगल. टोटल 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावफलक 12 वरती. 3 षटकांची मॅच आहे आणि षटक प्रगतीवरती या ठिकाणी आपण पाहताय गोलंदाजी करतोय देवेंद्र. पहिले 2 बॉल त्यानं सुंदर टाकले. त्यानंतर हा नो बॉल, फ्री हिटचा इशारा. सलगचे 2 चौकार भागेशनं ठोकले होते या अगोदरच्या ओव्हरमध्ये. देवेंद्रचा हा चेंडू इथे एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डिंग चांगली आहे. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. इथे नक्की काय घडले पाहिलं जाईल. पंच चेक करायचे. ओके. त्या ठिकाणी थर्ड अंपायर चेक करतील. ज्या वेळेला चेंडून स्टंप हिट झाले त्यावेळेला नक्की काय घडलंय हे पाहिलं जातंय. थर्ड अंपायर विष्णू शिंदे सर या ठिकाणी कंट्रोल रूम मधनं टेन क्रिक वाहिनीच्या कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जातंय. इथे डायरेक्ट हिट या ठिकाणी आपण पाहताय तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. नॉट आउट, नॉन स्ट्राईक एंडला नॉट आउट आणि त्यानंतर डीके सर 2 धावा कंप्लीट. ओके. 2 धावा इथे धावफलकाला जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. टोटल 14 धावा. समीर क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे.
अगदी पहिल्या नजरेमध्येच ओळखलं होतं आणि त्यानं सांगितलं सुद्धा होतं की चेंडू लागलाच नाहीये स्टंपला. मैदानावरती उपस्थित हजारो प्रेक्षकांमध्ये एकच समीरला अचूक कदाचित दिसला असावं. आपण सर्वजण म्हणतोय की डायरेक्ट हिट झालंय, मात्र इथे क्रिकेटचा दांडगा अनुभव पाहायला मिळाला. वेल्डन. पंचांचं सुद्धा कौतुक आपण करूयात. इथे आपण पाहताय दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती 14 धावा बिनबाद. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे ऑप्शनच्या जास्त बाहेर अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. अवांतरची एक सिंगल मिळेल. स्कोअर कार्ड पुढे सरकेल 1 धावेच्या मदतीनं. टोटल तुम्ही पाहताय बिनबाद 15 धावा. गोलंदाज देवेंद्र गोलंदाजी करतोय. योगेश आणि भागेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. भागेशच्या बॅटमधनं 11 धावा अद्यापर्यंत जोडल्यात वैयक्तिक खेळत असताना. स्ट्राईक वरती तो खेळतोय. या षटकातील अजून 2 चेंडू येत आहेत. इथे कट केलाय. अप्पर कटचा जबरदस्त नजराणा पेश करत असताना पॉइंटच्या डोक्यावरनं व्हॉट अ शॉट दॅट इज. क्लासिकल अंदाज, नजाकत वापरली आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कुणाला स्वप्न पडलं? पहाटेची वेळ आहे, पहाटेची स्वप्न खरी होतात. कल्पेशला की महेशला स्वप्न पडलं? 19 धावा धावफलकावर दुसरं षटक आहे. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. राईट ऑफ ओव्हर द विकेटनं देवेंद्र. भागेशसाठी हा चेंडू पहा. फुलर लेंथ बॅट फिरवली, संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या स्वाधीन जात असताना चेंडू डॉट येतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 19 धावा धावफलकावरती आहेत. बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपली आहेत. चला तिसरं षटक सुद्धा अगदी वेळेत झालं पाहिजे याची काळजी घ्या. 2 षटकांमध्ये 19 धावा बनल्या. 3 षटकांची मॅच आहे. एका बाजूने टीम खेळतीये आई गावदेवी कांबा. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली. त्यानंतर आपण पाहताय तर कोळम टीमला फिल्डिंगसाठी पाचारित केलं. पहिल्या 2 षटकात टोटल बनल्या 19. उर्वरित 6 चेंडूंमध्ये धावा किती बनतील ह्या मात्र निर्णायक असतील. पहाटेची वेळ आहे. हळूहळू आपण पाहताय वातावरणामध्ये गारवा यायला सुरुवात झाली आहे आणि निश्चितच अशा वेळेला धावा चेस करणं हे एक वेगळं चॅलेंज असतं. एव्हाना आपण पाहिलं असेल तर ज्या वेळेला आपण सुरुवात करतो दिवसाची त्यावेळेला धावा भरपूर होत असतात. मात्र पहाटेच्या वेळेला धावा चेस करत असताना मेहनत करावी लागते. दोन्ही संघ मातब्बर आहेत, ताकदवर. 19 बनल्यात. लास्ट ओव्हर. अनिकेतचा पहिलाच बॉल उंच गेलाय. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न. 3-3 फिल्डर झेल टिपण्यासाठी प्रयत्न करतायत, मात्र तिघांच्या बरोबर मध्ये चेंडू ड्रॉप झाला. दैव बलवत्तर. धावा मिळतायत 2. या 2 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे जाईल. ते टोटल 21 या धावसंख्येवरती 21. बिनबाद 21 धावा धावफलकावरती टोटल झाल्यात. उर्वरित 5 बॉल इथून शिल्लक. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. लास्ट ओव्हर. पहिल्या बॉलवरती 2 आल्या. योगेश बनकरी स्ट्राईक वरती खेळतायत. निश्चित सुरुवातीला सलामीसाठी आलेत. अद्यापर्यंत नॉट आउट. दोन्ही फलंदाज अभेद्य भागीदारी. यावेळेस आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा मिस टायमिंग. मात्र या मॅच मध्ये आपण पाहताय तर कांबा संघाच्या फलंदाजांचे दैव बलवत्तर आहे. 2 पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे अंगलट आलाय आणि फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जात असताना धावबादच्या स्वरूपात पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या गावदेवी कांबा या टीमला. योगेश बनकरी आउट.
षटकामध्ये आपण पाहता इथे विकेट मिळाली आहे. रनआउटच्या स्वरूपात पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना धावा धावफलकावरती चांगल्या पद्धतीनं जोडल्यात. 23 धावा आल्यात. शेवटच्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना समोर एक गाडी आहे. त्या गाडीची लाईट पंचांना रिफ्लेक्ट करते. बंद करा. थँक्यू मित्र. गाडी मालकांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकासाठी आल्यानंतर आपण पाहताय तर चेंडूवरती चांगलं नियंत्रण त्याचं राहिलंय. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव येतोय. बॅटिंग करण्यासाठी भागेश स्ट्राईक वरती खेळत असताना वैयक्तिक 15 धावांवरती तो बॅटिंग करतोय. टोटल 23 धावा एकंदरीत धावफलकावरती आहेत. चौ- ट्वेंटी 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर अनिकेत यावेळेस बॅट फिरवली आहे. पहा निश्चितच धावताय धावेसाठी. एक धावेसाठी 1-1 चालली आहे आणि विकेट मिळतीये धावबाच्या स्वरूपात. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. कांबा टीमला अजून एक झटका. ट्वेंटी 27 बिन 2 बाद 27 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3. शेवटचा बॉल इथं मार्गस्थ होतोय. अनिकेत स्ट्राईक वरती विकास. इथे सुद्धा आपण पाहताय धावताय धावेसाठी आलेत मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपावलाय. नक्की तिथे काय घडलं. रनआउट जर असेल तर धाव मिळणार नाही. रनआउट नसेल तर नक्की एक धाव जोडली जाईल. चला तिसरे पंच. नॉट आउट आहे. एक धाव मिळेल. स्कोर कार्ड 28 वरती जाऊन पोहोचलं. 28 आणि 29 धावांचं लक्ष या ठिकाणी विजयासाठी. चला जय हनुमान ओझरली टीमचे कॅप्टन आणि वाहुली बी या संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. वाहुली बीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ओझरलीचे कॅप्टन सुद्धा आहेत. तिथे नाणेफेक कक्षामध्ये टॉस केला जाईल. भगवानजी म्हात्रे आणि लक्ष्मणजी मेहर मान्यवर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. आणि अनंतदादा मेहर आपणास सुद्धा विनंती आहे आपण या आपल्या तिघांच्या उपस्थितीत इथे टॉस केला जाईल.
धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. चला घाई करा. 15 मिनिटं 3 षटकांसाठी. 2:36 झालेत. 2:37 मॅच चालू होती. पहिली 2 षटकं 10 मिनिटांमध्ये टाकावी लागतील, अन्यथा ते पॅनलाइज केलं जाईल. 28 बनल्यात. 29चं लक्ष आहे. दोन्ही संघ आपण पाहताय तर उत्कृष्ट संघ आहेत. दोन्ही संघ ताकदवर बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात उतरलेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज, एका बाजूने मोहन, दुसऱ्या बाजूने विवेक. मॅचला होते सुरुवात. बनवायच्या आहेत इथून 29 धावा. बॉलर तयार. गोलंदाज अनिकेतचा पहिलाच बॉल. अपील केलंय, लाऊड अपील करतायत. पंचांनी सांगितलं हाईट फॅक्टर कदाचित इथे मॅटर करतोय. या अनुषंगाने आपण पाहताय तर नॉट आउट. पहिल्याच बॉलवरती गोलंदाज अनिकेतचा जलवा. इथे तुम्ही पाहताय कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 29 धावांचं लक्ष आहे. लक्षाचा पाठलाग करत असताना इथे कष्ट करावे लागतील, कारण यश मिळालं नाही. 2 धावा कंप्लीट झाल्या. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र 2च धावांवरती संतुष्ट राहावं लागेल. झेलसाठी प्रयत्न केले, चेंडूच्या खाली पोहोचले सुद्धा होते, मात्र इथे आपण पाहताय हा झेल ड्रॉप आणि त्यानंतर 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीनं खातं खोललंय. 29 धावांचं लक्ष. लक्षाचा पाठलाग सुरू झालाय. अनघा 11 कोळम आणि त्यांना फाईट करतायत टीम मैदानावरती. आई गावदेवी कांबा. बॉलर पुन्हा एकदा तयार होतो. कट केलाय. प्रयत्नांची पराकाष्ठा. अगदी आपण पाहताय जीवाचं रान त्या ठिकाणी केलं, मात्र चेंडू आडवत असताना असफल राहिलाय. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळताय 4. चौकार. सुंदर कट केलं. इथे 4 धावा मिळत आहेत. मोहन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना इथे सुद्धा कट केलंय. फटका सुंदर आहे. अगदी चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग करत असताना जबरदस्त स्क्वेअर कट. डोळ्यांचं पारणं फेडणारी बॅटिंग. द लिजंड मोहन राऊत यांचा फटका. चौकार. सलगचे 2 चौकार मिळत आहेत. धावफलकावरती 10 धावा इथे पाहायला मिळत आहेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी अनिकेत करतोय, मात्र त्याहूनही उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी मोहन राऊत यांच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग ते करतायत. चेंडूवरती नजर तुम्ही पाहताय. अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी. या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर आपण पाहताय सरळ विकेट किपरच्या स्वाधीन झालाय. निर्धाव आला. सुरुवातीलाच आपण पाहिलं तर एक कठीण झेल इथे ड्रॉप झाला. त्यानंतर लगेचच 2 चौकार स्कोर कार्डला पुढे घेऊन गेले. एकंदरीत 10 धावा. या षटकातील शेवटचा बॉल मार्गस्थ होतोय. इथे पायावरती चेंडू फ्लिक केलंय. स्क्वेअर लेगला पार केलंय. चेंडू चालला दन 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 करत. फिल्डरला दमवत थकवत चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. तिथे अडवलंय. व्हेरी गुड फिल्डिंग. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना. धावा 2 मिळाल्या. 2च धावांवरती संतुष्ट राहिले. कदाचित मोहन यांना वाटलं असावं की चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, मात्र धावा 2 मिळाल्या. षटक संपले पहिलं. टोटल बनल्या 12. इथून तुम्ही पाहताय 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावा विजयासाठी. आखरी 12 गेंदे 17 रनों की जरूरत. लास्ट 12 डिलिव्हरी रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 17 रन्स टू विन. कोळम आणि त्यांच्या विरोधात कांबा. एकाच परिसरातील 2 दादा संघांच्या दरम्यान मॅच. आजची रात्र आपण पाहिली तर कल्याण ग्रामीणच्या 8 संघांना तुम्ही खेळताना पाहिलं. उत्कृष्ट खेळ, शिस्तबद्ध खेळ त्यांच्या माध्यमातून तुम्ही पहिल्या मॅच पासून पाहताय. इथे दर्जेदार क्रिकेट पेश करत असताना ओझरली संघाने टॉस जिंकलाय इथे आणि बॅटिंग स्वीकारलेली आहे. नेक्स्ट मॅच मध्ये जय हनुमान ओझरली आणि त्यांना फाईट करेल संघ मैदानावरती वाहुली बी. दोघांनी तयार राहा. जय हनुमान ओझरली संघाने टॉस जिंकल्यानंतर इथे फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. पुढच्या मॅच मध्ये आपण तयार राहा. पहिलं षटक संपलंय. आफ्टर फर्स्ट ओव्हर धावफलकावरती 12 बनल्यात. 12 चेंडू आणि 17 ची गरज. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी पाचारित केलाय शुभम.
शुभम गोलंदाजीसाठी तयार होतोय. राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल शुभमचा, बॅटची कडा लागली आहे, विकेटच्या मागे सुंदर झेल, संधी आली तिचं सोनं केलं आणि हा झेल टिपत असताना फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. पहिली विकेट, विवेक आउट. पहिली विकेट. इथे आपण पाहताय बॅटची कडा लागली आणि विकेटच्या मागे एक चांगला झेल, शॉट फाईन लेग वरती टिपलाय. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना विकेट मिळाली आहे. धावफलकावरती 12, एक बाद. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. गोलंदाजी करत असताना शुभम, ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय युवा यंग ब्रिगेड इथे तयार केली आहे योगेशजी बनकर यांनी, आणि त्यांचाच हा शिलेदार गोलंदाजी मार्कवरती शुभम. राईट मोर द विकेट. इथे आडव्या बॅटनं खेळलाय, फटका फिल्डरच्या डोक्यावरनं जातोय. प्रयत्न चांगले केले, मात्र इथे आपण पाहताय तर हातामध्ये लाभला नाही. सिंगल कंप्लीट केली. पुढे सरकेल स्कोअर कार्ड 1 धावेच्या मदतीनं. स्ट्राईक रोटेट होईल. 13 धावा धावफलकावरती. देवेंद्र आलाय. देवेंद्रची विकेट या मॅच साठी खऱ्या अर्थानं गोल्डन अपॉर्च्युनिटी. नशिबाची साथ मिळाली. अगदी फिल्डरच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला. स्ट्राईक रोटेट. मोहन राऊत स्ट्राईक वरती. डेलिकेट टच, कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग. बरोबर आपण पाहताय विकेट किपर आणि शॉट थर्डमॅनची बरोबर गली भेदली. दोघांच्या मधून चेंडूला काढलंय. सुई धागा स्ट्रोक, चौकार. बरोबर आपण पाहू शकताय फर्स्ट स्लिप मधनं चेंडूला काढलंय. डोक्याचा वापर करत असताना ज्या वेळेला मोठे फटके समोर मारणं कठीण आहे हे समजलं, तसं मात्र आपली रणनीती बदलली मोहन राऊत यांनी. यावेळेस डेलिकेट टच दिला आणि 4 धावा वसूल केल्या. व्हेरी गुड बॅटिंग. या 4 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्डला गती मिळाली, चालना मिळाली. 27 बनल्या टोटल. 29 टू विन. 29चा पाठलाग, 27 बनल्यात. अजून 12 धावांची गरज. इथे चांगला चेंडू, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं तर उंची कमी ठेवली आणि चेंडूला अगदी सबमरीन काढलं. विकेट किपरच्या स्वाधीन करत असताना डॉट. दुसऱ्या षटकात आपण आहोत. गोलंदाजी करतोय शुभम, युवा यंगस्टर गोलंदाज, आणि त्याच्या विरोधात फाईट करत असताना अनुभवाची शिदोरी खोलतोय मोहन राऊत. स्ट्राईक वरती तयार. इथे जागेवरनं टोलवलाय. उंची गाठली आहे, मात्र लांबी किती गाठेल हा प्रश्न आहे. एलिव्हेशन नाही. सीमारेषेवरती झेल टिपलाय आणि या मॅचची गोल्डन विकेट कॅरी करत असताना शुभमनं आपल्या टीमला या ठिकाणी विजयाचं स्वप्न दाखवलंय. विकेट नंबर 2, मोहन राऊत. बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरं षटक. शुभम गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहताय ऑन साइडला फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येत आहेत. एकच सिंगल मिळेल या चेंडूवरती आपण पाहताय तर 1 धाव इथे स्कोअर कार्ड वरती जोडली जाईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 18 धावा. सूरज तरे, विकास म्हात्रे, प्रसाद म्हात्रे आणि विवेक कडू, तीनही मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात 18 आणि आता 6 चेंडू आणि 11 धावांची गरज.
6 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे. आता मॅच पहा ट्विस्ट मध्ये आलेली आहे. सामना कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं अजूनही कठीण आहे. कोळंब विपक्ष कांबा अशी मॅच. चला थोडी घाई करा, सहकार्य करा मित्रांनो. आपल्याला अजून भरपूर मोठं शेड्यूल कंप्लीट करायचं आहे. जवळजवळ पाठ झालेली आहे. 3 वाजण्याच्या सुमारास आपण आलेलो आहोत. पहिलाच बॉल कडक हिट मारलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडूला पकडलं, फेकलं, एक सिंगल मिळेल. स्कोअर कार्ड वरती जोडली जाईल. 5 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 10 धावा. या स्वागत आहे मान्यवरांचं. विवेक कडू, सूरज तरे आणि प्रसाद म्हात्रे, लक्षा परशा आणि बाप्पा. इथे हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात जातोय आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी संपन्न झालाय. इथे चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. तिसरं षटक शेवटचं चालू आहे. गोलंदाज गोलंदाजी करत असताना 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. यावेळेस बॅट फिरवली, संपर्क व्यवस्थित होत नाहीये. हा चेंडू डॉट येतोय. फुलटोज होता मात्र त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी झाला नाही. एकच सिंगल मिळेल, स्कोअर कार्डला जोडली जाईल. इथे आपण पाहताय 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 3 बॉलवरती 9 धावांची गरज. जय हनुमान ओझरली आणि वावोली बी दोन्ही संघ आपण तयार राहा. सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानात यायचंय. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका, नितांत गरज होती. ही गरज भागवली आहे. कडक हिट मारलाय. पुलचा देखना स्ट्रोक मैदानात पेश केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय षटकार. त्याची भूमिका इथे पार पाडत असताना पाहायला मिळाला. जबरदस्त फटका, हुक केलं आणि 6 धावा बुक केल्या. 2 चेंडू 3चं समीकरण. आता मॅच पहा पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झाले. या 2 चेंडूंवरती 3 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना गणेशनं जबरदस्त एक फटका आणि मॅचचं चित्र पालटवलं. 3 चेंडू 9 धावा. एवढा वेळ आपण पाहिला असेल तर कांबा संघाच्या बाजूनं झुकलेली पूर्ण मॅच इथे टर्न केली आहे ती आपल्या कोळंब या टीमच्या बाजूनं. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. मात्र क्रिकेटचा खेळ अनिश्चितता. यावेळेस मिस टायमिंग, मॅच में ट्विस्ट, झेलची संधी. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल सुटलाय. गेंदबाज करेगा तो क्या करेगा. सोपा झेल आणि इथे आपण पाहताय तर कांबा संघ अडचणीत, संकटात सापडलाय. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट. 1 चेंडू 1 धावेची गरज. जवळ जवळ सामना खेचून आणला होता. हात आया मगर मुंह ना लगा. शेवटच्या मोमेंटला हातामधनं ड्रॉप झालेला हा चेंडू इथे आपण पाहताय तर निश्चितच ही कॅच सुटली आहे की मॅच सुटली आहे हा एक प्रश्न आहे. साहिल ज्याच्या हातामधनं हा सोपा झेल ड्रॉप झाला. प्रयत्न त्याने भरपूर केले. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल सुटला. प्रेशर असतं मात्र प्रेशर गेम मध्ये जो खेळणार, प्रेशर मध्ये जो निखारून येतोय तो खरा हिरा. इथे हा सोपा झेल ड्रॉप आणि त्यानंतर मात्र इथे विचार करण्यास भाग पाडलंय. मॅच मध्ये आणलं होतं, चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली. फिल्डरची साथ मिळणं गरजेचं होतं. चला थोडी घाई करा, स्पीडअप करा. 1 चेंडू आणि आता 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट आणि शेवटच्या 1 धावेसाठी कशा पद्धतीने संघर्ष केला जाईल. पहिल्या बॉलपासून या मॅच मध्ये संघर्ष आपण पाहिलाय. पहिल्या बॉलपासून इथे या दोन्ही संघांना झुंजताना, मेहनत घेताना आपण पाहिलं. शेवटचा 1 बॉल आणि आता 1 धावेची नितांत गरज. कंपल्सरी चेसिंग. स्पर्धेच्या नियमानुसार हा सामना जिंकणं बंधनकारक, ही धाव निघणं बंधनकारक. हा चेंडू चांगला टाकलाय. नक्की काय घडले ते पाहिलं जाईल. सिंगल पूर्ण होईल का प्रश्न आहे. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय आणि या नेल बायटिंग फिनिश मध्ये कांबा संघानं मॅच जिंकलेली आहे. सेलिब्रेशनला त्या ठिकाणी सुरुवात केली. जवळ जवळ
हातातून निसटून गेलेला हा सामना या ठिकाणी खेचून आणलाय. याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. 3 षटकांच्या एका मॅचनं कमीत कमी 30 वेळा रंग बदलले. व्हेरी गुड मॅच. कांबा संघाचा विजय असो आणि निश्चितच गोड कौतुक करूया अनगा 11 कोलम टीमचं सुद्धा. वेल प्लेट. चला ओझरली संघ आपण मैदानात बॅट्समन पाठवा आणि वाहोली आपण फिल्डिंग लावून घ्या. मॅचला लगेचच सुरुवात होईल आणि तत्पूर्वी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करतो आहोत. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर या मॅच मध्ये एका चेंडूवरती मॅच आली होती. एक चेंडू आणि एका धाबेची गरज असताना ज्यानं मॅच वाचवली